एका सभेत बोलता बोलता अजितदादांकडून एक वक्तव्य बोललं गेलं. त्यानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका सुरू झाली. ती सगळी टीका सहन करत करत अजितदादांनी थेट कराडचा रस्ता धरला. राजकारण करताना ज्या नेत्यांचा दादा आवर्जून उल्लेख करायचे त्या यशवंतरावांच्या समाधीस्थळावर दादांनी आत्मक्लेश केला. प्रीतिसंगमावर दिवसभर एकटेच बसून राहिले. याशिवाय दरवर्षी यशवंतरावांच्या पुण्यतिथीला दादा न चुकता चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर भेट देत. कराड किंवा साताऱ्याकडे दौरा असेल तर स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच दादा पुढे जात. आता त्याच दादांच्या पत्नी उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनीही हाच शिरस्ता गिरवल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा पहिलाच अधिकृत दौरा आज कराडला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर त्या दर्शन घेण्यासाठी गेल्या. योगायोगाने आजच यशवंतराव चव्हाणच्या पत्नी वेणुताई चव्हाणांची जयंती आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचं राजकारण मी करतो असं अजितदादा नेहमी म्हणायचे. अजितदादांचे आणि प्रीतिसंगमचे हे ऋणानुबंध याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.